मागील भागात आपण पाहिले, चित्रालीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती खूप मन लावून शब्दनशब्द ऐकत होती. ह्याने सोनालीला बरं वाटलं. चित्रालीने विचारलं, आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो ती व्यक्ती काही व्यावहारिक कारणासाठी आपल्याजवळ राहते हे समजल्यावर काकाचं काय झालं असेल? अगदी त्या क्षणी काकाने काय केलं असेल? कोसळला असेल ना? हा प्रश्न विचारताना ती स्वतःला च्या समोर ठेवत होती व ती व्यक्ती कशी वागेल असं बघत होती. सोनाली म्हणाली, काकासारखा अलौकिक पुरुष होणे नाही. त्याने दुसऱ्या दिवशी त्याच्या रूममध्ये एक कॉट टाकली. 1000-1200 रुपयाची पुस्तकं आणली. स्टडी रूममध्येच एक छोटासा बार तयार केला आणि मुख्य म्हणजे सोनाचं यशोदाबाईजवळ झोपणं बंद केलं. यशोदाबाईंना शंका येऊ नये म्हणून तो विजयाबाईंजवळच झोपत असे, पण मध्ये सोनाला ठेवून. आणखीन एक कल्पना सुचून त्याने स्टडी रूम आणि बेडरूममध्ये एक दरवाजा करून घेतला. आता बेडरूमचा दरवाजा एकदा लावला की काका स्टडीमध्ये आहे की बेडरूममध्ये हे बाहेर समजेनासं झालं. सातत्याने वाचन, सोनाशी जाता येता गप्पा गोष्टी, चेष्टा आणि शांत झोपेसाठी रोज 2-3 पेग ही काकाची दैनंदिनी. इतरांना सोडाच, पण काकाने विजयाबाईंना सुद्धा काही जाणवू दिलं नाही. काही बिनसलं नाही. इतक्या सहजतेने काकाने हा बदल पचवला. नंतरच्या 2 वर्षात काकाने विजयाबाईंना स्पर्शही केला नाही. सोनाली म्हणाली, दुर्दैव कोणाचं हे सांगता येणार नाही, कारण त्या प्रसंगानंतर 2 वर्ष चांगली गेली. त्या कालावधीत काका वतस्त्र राहिला. त्यानंतर विजयाबाईंना मोटर न्यूरॉन डिसीज झाला. म्हणजे मेंदूच्या ज्या भागात डिजनरेशन होतं त्या भागाप्रमाणे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर त्याचा परिणाम होतो. प्रथम त्यांच्या हातावर परिणाम झाला. त्यांना भांडी उचलता येईनात, वेणी घालता येईनात. ते दुखणं शेवटी पॅरालिसिसवर गेलं. पण काकाने ह्या सगळ्या दुखण्यापासून, सेवा शुश्रूषेपासून सोनाला लांब ठेवलं आणि ते स्वतः विजयाबाईंची काळजी घेऊ लागले, त्यांची सेवा करू लागले. चित्रालीने अचानक विचारलं, हे सगळं खरं घडतंय ना? सोनालीने मान हलवली. ती सगळी माणसं आहेत? येस. मला दाखवाल? मला त्या काकाला भेटावंसं वाटतं. इतक्या मोठ्या मनाचा. सोनाली पटकन म्हणाली, चित्रा, घाई करू नकोस. माणसं अशीच फसतात, तुझ्याप्रमाणे. ज्या काकाने सोनाला फुनवली, मोठी केली, पौश्रुत, समृद्ध केली, त्याच काकाने तिला पुरती बर्बाद केली. विश्वास ठेवशील? काय सांगता काय? बर्बाद केली म्हणजे? पुरुष बाईला ज्या पद्धतीने बर्बाद करतो. चित्राली ओरडली व कानावर हात ठेवला. ती म्हटली, मला पुढचं काही ऐकवणार नाही. तुला फक्त ऐकणं सहन होत नाही. सोनाचं काय झालं असेल? सोनाला एकच मित्र होता, बबन. वाटेल ते बोलावं असा फक्त बबन. एक दिवस सोना न्हाऊन केस कोरडे करीत बसली होती. तिच्या ओल्या अस्तित्वाचा गंध खोलीभर दरवळत होता. तेवढ्यात बबन आला. धुंद होऊन तिच्याकडे पाहत राहिला. सोनाने विचारलं, असं काय पाहतोस? कोणतीही सामान्य मुलगी मला आता आवडत नाही. आणि बबन चाचपडत म्हणाला, पण गंभीरपणे म्हणाला, आयुष्याची जोडीदार म्हणून कायमची. सोनाली म्हणाली, तू ठिकाणावर आहेस ना? बबन गडबडीने म्हणाला, मी जर काही भलतंसलतं बोलून गेलो असेल तर विसरून जा, पण मैत्री तोडू नकोस. माझी चूक मी कबूल करतो. बबन सोनाला म्हणाला, तुलाही कुणी आवडलंय का सांग? कितीतरी आवडलेत. घे फिरकी. सोना सहजतेने म्हणाली, बबन्या, माझ्यासारख्या वयात आलेल्या मुली फक्त स्वतःतच दंग असतात. जिथं तिथं सौंदर्याचा साक्षात्कार होईल तिथं तिथं धावत असतात. भावविश्वात आम्ही जगतो. सगळंच आवडतं. न दिसणाऱ्या वस्तूच्या प्रेमात पडतो आम्ही. तेव्हा सांग, किती किती माणसांवर कसं कसं प्रेम करते ते नेमकेपणानं मी कसं सांगू?
बबनपर्यंत हे पोचणं शक्य नव्हतं. तो निराशेने म्हणाला, थोडक्यात म्हणजे मी आवडत नाही असंच ना? आता पुढे. सगळेच आवडतात. अंतरातलं धन प्रकाशात आणणारी प्रत्येक व्यक्ती आवडते. त्यात तूही आलास का? निघालास का? नीट सांगून जा. तू अजून नीट सांगत नाहीस. बबन, एखाद्या ऐतिहासिक किल्ल्याप्रमाणे माझ्या मनाची अवस्था झालेली आहे. मी माझ्याच मनात जाते ती एखाद्या चोर वाटेने. हे मन इतकं अवाढव्य आहे की आज शिरायचं ठरवलं की प्रत्येक प्रवासात एक वेगळी चोरवाट सापडते. त्या चोरवाटेने जाताना अचानक एक नवं दालन उघडतं. त्यात वेगळा खजिना स्वागतासाठी सिद्ध असतो. मी जर त्या दालनापाशी थांबले तर मला नव्याने एक शोध लागतो की अरे, आपल्याला ह्याही विषयात गोडी आहे. मग ते नवं दालन सोडावंसं वाटत नाही. आस्वाद घेत मी दिवसाचे दिवस तिथं मुक्काम करते. पण पुन्हा एका नव्या प्रवासात आणखीन एक चोरवाट सापडते. मागच्या प्रवासातली दालनं ह्या वाटेवर लागत नाही. पुन्हा एखादं नवं दालन, पुन्हा हरवणं, असं कितीतरी दिवस चाललंय. कुठं स्थिर व्हावं कळत नाही. ह्या अवाढव्य किल्ल्याला किती दालनं आहेत कळत नाही. प्रत्येक दालन खुलावतं. आपल्याला इथंही गती आहे हे नव्याने जाणवतं. काय करू? बबन गप्प उभा होता. त्याला जाणवलं की सोनाने आपली निवड केली तर ती आपल्यालाच पेलवणार नाही. आणखीन अंतर्मुख होत सोना म्हणाली, अर्थात मला हेही माहीत आहे की किल्ल्याला अशी कितीही दालनं असली तरी सिंहासन एकाच ठिकाणी मांडायचं असतं. इतर दालनाचं विस्मरण होईल किंवा सिंहासनावरून सगळी दालनं दिसू शकतील अशी जागा मी शोधते आणि किल्ल्याचा थांग लागत नाही. बबनराव कलासक्त, सौंदर्यसक्त, प्रगल्भ मनाला बाहेरचे शत्रू नसतात. किल्ल्याच्या सगळ्या चोरवाटा माहीत असलेला जेव्हा कुणी फितुरी करतो तेव्हा किल्ला ढासळतो. इथं हे मनच मनाचा शत्रू. न राहून चित्राली म्हणाली, ग्रेट. सोनाची आणि माझी ओळख व्हायलाच हवी. द्याल का करून? तुला तुझा रमण भेटू दे. तू स्थिर स्थावर हो, मग बघू. ती सध्या कुठे आहे? अशाच एका किल्ल्यामध्ये हरवली आहे. अधूनमधून भेटते तेव्हा बसते सांगत काय काय नंतर घडलं ते. काकाने तिला काय केलं? शांत त्रयस्थ आवाजात सोनालीने पुन्हा कथा सांगायला प्रारंभ केला. तिच्यावर बलात्कार केला. काकाने? जिला मुलीसारखं वाढवलं तिच्यावर? असं सांगताना की प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला स्वतःच्या मुलीचा लोभ झाला होता. हे खरं की खोटं याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. भाऊ बहिणीवर अत्याचार करतो आयुष्यभर, अशी तर एका अभिनेत्रीची शोकांतिका झाल्याचं मी स्वतः ऐकलं होतं. इथं तर काय, सोना काकाची सावत्र मुलगी म्हणजे कुणीच नाही. मानली तर मुलगी, नाहीतर एक स्त्री. काकाने तेव्हा हाच युक्तिवाद केला. त्याच्या भित्र्या वासना लोलूप मनाचा तेव्हा सावत्र हा शब्दाचा आधार हवा होता. संभ्रमात पडून चित्रालीने विचारलं, काका वतस्त्र राहिलेला पुरुष वासने लोलूप कसा? सोनाची कहाणी ऐकून त्याच्यावर विचार केल्यावर मी ह्या निष्कर्षाला आले की वर्तमान काळातला क्षण खरा. ज्या क्षणी काकाने सोनावर झडप घातली असेल त्या क्षणी काकाचा सगळा भूतकाळ आठवून काय उपयोग? चित्रा, चारित्र्याला भूतकाळ नसतो. श्वासोच्छ्वासाप्रमाणे प्रत्येक क्षणी त्याचा सहधर्म व्हायला हवा. तेव्हा बलात्काराच्या क्षणी काका वासना लोलूपच. पण तरीही त्या दिवशी असं काय घडलं? संध्याकाळपासून काका फार बिथरलेल्या मनस्थितीत होता. सोनाने आजवरच्या तिच्या आयुष्यात काकाला असं पाहिलेलं नव्हतं. ती नेहमीसारखी गप्पा गोष्टी करायला गेली
तेव्हा काका म्हणाला, मी मूडमध्ये नाही. कारण सांगा. सांगता येणार नाही. मलासुद्धा. मला काही विचारू नकोस आणि इथं थांबूही नकोस. मी जायची नाही. माझं ऐक. माझं डोकं आज ठिकाणावर नाही. माझा भरोसा नाही. मी आज काय वाटेल ते करीन. चित्रालीने मध्येच विचारलं, म्हणजे काकाने हिंट दिली होती तर? ही कसली हिंट? काका करून करून काय करील? 2 पेग्स घेईल. ह्या पलीकडे सोनाचे विचार कसे धावणार? वासनेचे अस्पष्ट छटा जर तिला केव्हा पूर्वी दिसली असती तर प्रश्नच नव्हता. तिने न बोलता काकाची ड्रिंकची तयारी केली. काकाने ड्रिंक नकोच म्हटलं. स्वतःला काकाने कोंडून घेतलं. नेहमीच्या प्रथेप्रमाणे झोपण्यापूर्वी आंघोळ करायची म्हणून सोना बाथरूममध्ये गेली आणि 10च मिनिटांनी काकाला तिचं ओरडणं ऐकू आलं. काका बाथरूममध्ये धावला. सोना आत विवळत होती. ती बाथरूममध्ये पाय घसरून पडली होती. कमरेत उसण भरली होती आणि सोनाला हालताही येत नव्हतं. तिने कशी तरी दरवाजाची कडी काढली. निथळत्या अवस्थेत काकाने तिला उचलली. अंगावरचा साबण काही काही ठिकाणी तसाच राहिलेला होता. लाज बाळगून उपयोग नाही अशी परिस्थिती आणि काकांकडून कसलाही धोका नव्हता. काकाने तिला पलंगावर पालती झोपवली. तिला टर्किश टॉवेल अंगावर टाकला. त्याच्यावर मोठी शाल टाकली आणि तो बाहेर आला. काकाने मग थर्मोकोपची ट्यूब आणि शेकायची पिशवी तयार करून आणली. सोनाला काही न विचारता त्याने चादरीत हात घालून तिला ते ऑइलमेंट लावायला सुरुवात केली. पहिला स्पर्श होताच सोनाने अंग आकसून घेतलं. काका काहीशा दरडावणीच्या सुरात तिला म्हणाला, मला लाजायचं कारण नाही. मी काहीही बघत नाहीये. नीट झोप. काकाने मसाज केला. शेकायला पिशवी दिली आणि ठणका कमी व्हावा म्हणून तिला एक नोवोलिज आणि दुसरी चक्क झोपेची गोळी दिली. त्यानंतर किती वेळाने ते सोनाला आठवत नाही. गोळीची गुंगी, शरीरभर पसरलेला ठणका, यातून काहीतरी झिरपत आपल्यापर्यंत येतंय एवढं जाणवलं. जागृतीच्या पहिल्या क्षणी तिला जाणवलं, आपल्या अंगावर कपडा नाही. धूसर नजरेला जे दिसलं त्यावर विश्वास बसला नाही. हे किल्ल्यातलं कोणतं दालन? छे, ही तर काकाची स्टडी रूम. म्हणजे हा स्पर्श कोण्या अज्ञात राजपुत्राचा नाही. हा काका. ओ नो. तोपर्यंत काकाने झडप घातली. मी 18 वर्ष भुकेला आहे. हे काकाचे शब्द सोनाला कायम आठवतात. अत्यंत आनंदात, स्वतःच्याच भावविश्वात बालपण जपत ठिकऱ्या खेळणाऱ्या सोनाला त्या रात्रीने सांगितलं, तू स्वतः एक ठिकरी आहेस. त्या रात्रीपासून सोनाच्या आयुष्यात एक न संपणारी रात्र सुरू झाली. सकाळी तिला उठवत नव्हतं. शारीरिक वेदनेवर आता मानसिक आतनाही मात केली होती. शल्य, अपमान, स्त्रीतत्वाची विटंबना, तारुण्याची होळी, सौंदर्याचा उपमर्द आणि एका अतिविलक्षण श्रद्धास्थानाचं थडगं. 2 दिवस ती जिवंत प्रेतासारखी वावरत होती. काका बेपत्ता झाला होता. पासपोर्टसाठी माणसं खेपा घालत होती. त्यांची कामं करावीच लागत होती. ते जेव्हा असह्य झालं तेव्हा तिने 2 दिवस ऑफिस बंद राहील अशी पाटी लावली. काकाच्या आणि तिच्या जॉईंट अकाउंटमधून 15,000 रुपये काढले आणि झपाटलेल्या व्यक्तीप्रमाणे तिने भराभर निर्णय घेतले. तिने प्रथम 5 भल्या मोठ्या आकाराच्या ट्रंका आणल्या. त्यात काकाची एकूण एक पुस्तकं भरली. हे करीत असतानाच नेहमीप्रमाणे बबन आला. सोनाची अवस्था पाहून आपण सोनाचं पिशाचं बघत आहोत की काय असं त्याला वाटलं. सोना, काय झालं? सर्वनाश. नीट सांग ना. किल्ला कोसळला. सगळी दालनं जळून गेली. तिच्या हालचाली पाहत त्याने विचारलं, गावाला चाललीस? हं. सगळी पुस्तकं घेऊन?
तू बघतोयस ना का पण? पुस्तकाची कपाटं आणि काकाचं डोकं दोन्हीत काही फरक नाही म्हणून मी नाही समजलो. ज्ञानाचे महासागर पोटात घेऊन ही कपाटं वर्षानुवर्ष इथे उभी आहेत. त्यांच्यात काही फरक पडतो का? काका कुठे आहेत? माहीत नाही. तुला आज काय झालंय? त्या क्षणी काही एक विचार मनात येऊन सोनाने बबनकडे शांतपणे पाहत विचारलं, मुंबईला येतोस? मुंबईला? कुठे? महेशकडे जाऊ. माय गॉड, त्या बड्या माणसाकडे? तू चल फक्त. आणि काय करू? महेश देईल ते काम. तुझ्याजवळ कष्ट आहेत, पण नशीब नाही. महेशजवळ नशिबाची देणगी इतकी अफाट आहे की त्याला आयुष्यात कष्ट करावे लागले नाहीत. त्याची वाणी खडीसाखरेची आहे. त्याने साधी राख विकायचं ठरवलं तरी तो इमारत उठवील. तू फक्त व्याप केलेस. महेशजवळ व्यापाचा व्यापार करायचा मंत्र आहे. पण सोना, एक सांगशील का? आवाज चढवीत सोना म्हणाली, बबन, आयुष्यात एक वेळ अशी असते की त्या क्षणी प्रश्न नको असतात. फक्त साथ हवी असते. ये किंवा येऊ नकोस, पण नो मोर क्वेश्चन. घरी सांगून येतो. सगळी आवराआवर झाल्यावर विजयाबाईंसमोर जाऊन ती म्हणाली, आई मी जाते. जमेल तेव्हा तुला सोडवीन. यशोदाबाई काकाला सांगा मी गेले. वाचा गेलेल्या विजयाबाई आणि वार्धक्यापायी कानाची वाट बंद झालेल्या यशोदाबाई नुसतं पाहत राहिल्या. कंटाळलीस? छे भलतंच. पण हा महेश कोण? महेश जयसिंगानी, सिंधी, नामके वाचते. फाळणी झाली तेव्हा तो 5 वर्षाचा होता. जे काही शिक्षण झालं ते मराठीतून. फक्त वीण बदलली पण वाण तोच राहिला. कोणत्याही कामाची लाज न बाळगणं, बेदम कष्ट करणं आणि धाडस तर काय, रक्तातच. सोनाची आणि त्याची ओळख 4-5 वर्षांची. मुंबईत चायनला 2 ठिकाणी प्रशस्त फ्लॅट्स. एक फ्लॅट निव्वळ अधूनमधून भारतात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांसाठी. म्हणजे काय? मला नीट समजलं नाही. महेश नानातयेच्या उलाढाली करणारा माणूस. एक पाय परदेशात. अमेरिका, लंडनपासून गल्फपर्यंत महेशचा भारत पसरलेला आहे. ह्या फॉरेनच्या माणसांच्या सरबराईसाठी एक फ्लॅट. काका आणि सोना अनेकदा महेशकडे मुक्काम करीत. तेव्हा महेश तिला तसा परका नव्हता. महेशने तिचं आणि बबनचं मनापासून स्वागत केलं. चहापाणी आणि मामूली गप्पा झाल्या. सोना नेहमीच्या मूडमध्ये नाही हे महेशने ओळखलं. मी घर सोडून आले आहे. काकाला माझा पत्ता सांगायचा नाही. सोनाच्या या एका वाक्यात 44 पावसाळ्यांचं पाणी, देशोदेशीचं पाणी प्यायलेल्या महेशला सगळं समजलं. त्याने बबनला आणि सोनाला त्याच्या दुसऱ्या फ्लॅटवर पाठवून दिलं. कायम राहणारी व्यक्ती वगळली तर त्या फ्लॅटमध्ये काय नव्हतं. 3 बाथरूम्स होत्या. फ्रीज होता. 8-10 माणसांना पुरेल एवढं डायनिंग टेबल होतं. कुकिंग रेंजपासून नटलेलं किचन होतं. बबन सोनाच्या बरोबर साखळी न बांधलेल्या पामेरियन सारखा आला. त्याने खरं तर हेच स्वप्न रंगवलं होतं. फरक इतकाच की आपल्या मागे सोनासारख्या अप्सरेने यावं ही त्याची इच्छा होती. आता क्रम चुकला होता. चित्रालीने अचानकपणे विचारलं, बबनसारख्या माणसालाही हे असं वाटलं? स्वप्न बाळगण्यासाठी कर्तृत्व लागतं असं कुणी सांगितलं? अनेक माणसांच्या बाबतीत ते जन्माने पुरुष आहेत. एवढा पुरुषार्थ पुरतो. अर्थ असलेला पुरुष म्हणजे पुरुषार्थ अशी व्याख्या ते करीत नाहीत. हिरकणी योगायोगाने मिळते. ती टिकवायची असते. हे ज्यांना उमगतं ते पुरुष शब्दाला अर्थाची जोड देतात. कर्तृत्व नसेल तर नसेल, प्रत्येकाकडे असतंच असं नाही. पण कर्तृत्व अनेक प्रकारचं असतं.
द्रव्यजनाची शक्ती म्हणजेच पुरुषार्थ नाही, जोडीदारावर अमाप प्रकारचं असतं. जोडीदारावर अमाप माया करणं, बायकोची शक्ती ओळखणं, तिला सुरेख साथ देणं, तिला आपली साथ सोडावीशी न वाटेल इतकी तिच्या कर्तृत्वाची शान सांभाळणं, हा सगळा पुरुषार्थ. क्षमाभाव, वात्सल्य ही गुणवत्ता केवळ बायकांची मक्तेदारी नाही. माझ्या मते सोनाचा काका पुरुष होता, पुरुषार्थ समजलेला माणूस. त्याचं नावही काढू नका. असा विचार करू नकोस. आपला स्पर्श बायकोला आवडत नाही म्हटल्यावर तिला हात न लावणं आणि तो रोग मनात न ठेवता तिचं 16 वर्ष लालन सालन शुश्रूषा करणं हा फार मोठा पुरुषार्थ आहे. मग सोनाच्या बाबतीत, तेव्हा तो पशु होता असं म्हणू, पण लक्षात ठेव, बुद्धिबळातला वजीर इरेस पडला तर तो वजीर असतो. ते जाऊ दे. सोनाच्या आयुष्यातलं काका हे पर्व संपलं. काका या शब्दाबरोबर भूतकाळही संपला. उद्या हा शब्द पुसला गेला. आज आणि त्याच्या पलीकडे आत्ता हा शब्द बोधशब्दासारखा उरला. आता तिच्याबरोबर त्या 6 खोल्यांच्या फ्लॅटमध्ये बबन होता. बबन एकीकडे सुकावला होता. सजवलेली प्रचंड जागा, निवडाल ती बेडरूम, आणि सोनासारखी तारुण्य आणि सौंदर्याची सडा घालणारी सखी. पण कुठंतरी एक अनामिक भीती, उद्याची काळजी इतकी जळत होती की आज आकाश रंगलेलं आहे इकडेही लक्ष जात नव्हतं. चपलेचा खिळा टोचत असला की काश्मीरचं सौंदर्य तुम्हाला कसं झपाटणार? सोना, ही अशी रात्र मला तुझ्या सहवासात घालवायला मिळेल? डोंट बी स्टुपिड. म्हणजे काय सोना? तू मला इथं का आणलंस? आपण हनीमूनसाठी आलो आहोत अशी तुझी कल्पना आहे का? मला तुझी सोबत हवी आहे, सहवास नकोय. सहसा न चिडणारा बबन आता चिडला. मग एखाद्या गुरख्याला का नाही आणलंस? सोनाने त्याही मनस्थितीत बबनचा विचार केला. त्याचं आणि आपलं नक्की नातं कोणतं याचा तिने तरी तोपर्यंत कुठे विचार केला होता? अर्थात पुढे काय हा विचार करायचा ठिकरीला कुठे अधिकार आहे? जो निर्णय घ्यायचा तो त्या क्षणी. रागू नकोस, मी खूप बिथरले आहे. ते सांगायला हवं का? म्हणून तर मी आलो. पण पुढे काय हे सांगशील की नाही?